मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता। अहं भारहा वागवी कोण माथा। जडो भावना रामदासी सदाती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी चरी वणिधेनू आठवी वत्स नित्य। जननी करीत कामे बालकापासी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदीय न कळे। अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा। दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी। नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा। माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा। तिथे जन्मला तो गुणातीत एका। तयाचे निनामे चुके जन्म व्यथा। नमस्कार माझा गुरु एकनाथा। श्रीराम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळाच्या 20व्या चातुर्मासाच्या 152 पैकी नामस्मरण दिन क्रमांक 3 ला आज उपस्थित असलेल्या सर्व साधक बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आणि आपला सद्ग्रंथ वाचनाचा हा आजचा कार्यक्रम आपण सुरू करूया। सज्जन हो, काल आपण एकनाथी भागवताच्या चरित्रकाराचं चरित्र पाहत असताना काल आपण संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज आणि एकूणच त्या कुळाचा विचार करत असताना कुर्मदासांची कथा आणि कुर्मदासासारख्या एका महान भक्ताचा उद्धार करणारे संत भानुदास महाराज, त्यांचे चिरंजीव चक्रधरांचे चिरंजीव सूर्यनारायण आणि सूर्यनारायणची महाराजांची पत्नी रुक्मिणी यांच्या पोटी 1532 साली प्रतिष्ठान नगरीमध्ये नाथांचा जन्म झाला। ज्या घराण्यात बालपणापासूनच अतिशय सुंदर असं सांस्कृतिक धार्मिक असं वातावरण होतं। आपण तेही पाहिलं की एका शास्त्रीबांची वेगळी नेमणूक नाथांच्या शिक्षणासाठी म्हणून आजोबांनी केली आणि त्या शास्त्रीबांच्या हाताखाली शिक्षण घेत असताना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत नाथ महाराजांचं गीता, उपनिषद आणि भागवत या तीनही ग्रंथांचं अध्ययन तर झालंच होतं, पण सज्जनो इतक्या कमी वयामध्ये घरीच शिक्षणाची पूर्ण व्यवस्था असल्यामुळे केवळ उपनिषद, गीता, भागवतच नाही तर इतक्या बालवयामध्ये नाथ महाराजांचं मनुस्मृती, धर्मशास्त्र, योग वाशिष्ठ्य, संस्कृत काव्य आणि नाटकं म्हणजे रघुवंश वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचं अध्ययन झालं होतं। त्याचं कारण असं होतं की मी तुम्हाला बोलताना काल म्हणालो की अतिशय सुंदर अशी मनाची एकाग्रता नाथांच्या ठिकाणी होती आणि नाथांचं चरित्र वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते की ही मनाची एकाग्रता खरं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर मनाच्या एकाग्रतेसाठी एक संस्कार बालपणापासून जर करता आला आईबाबांना तर तो असा की मुलांना कुठलीही गोष्ट मनापासून करायची सवय लावणं। नाथांच्या चरित्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की नाथांचं बालपणापासूनच
कुठलीही गोष्ट अत्यंतिक मनापासनं करणं हा त्यांच्यातला सद्गुण होता आणि त्या सद्गुणापोटी मनाची एकाग्रता फार लवकर साधत असे. अशा नाथांना बालपणापासून भगवंताचं प्रेम इतकं होतं. याचं कारण होतं की भगवद्गीतेचा जो संस्कार आहे की या भगवद्गीतेच्या संस्कारामध्ये किंवा भगवद्गीतेच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेच्या चिंतनामध्ये उद्धरेत आत्मना आत्मना हा जो एक संदेश मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सज्जन हो, तो फार महत्त्वाचा आहे की माझा उद्धार मलाच करून घ्यायचा आहे. ही शिकवण अगदी बालपणामध्ये एखाद्या सुजाण बालकाला जेव्हा समजते तेव्हा तो तेव्हापासून त्या मार्गावर चालायला सुरुवात करतो आणि नाथांच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे काय झालं की नाथांच्या जीवनचरित्रामध्ये बालपणापासून या मुलाला भगवंताच्या दर्शनाची अत्यंतिक आवड निर्माण झाली होती. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक दिवस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये बसले असताना आतून सूचना आली, कानावर शब्द आले की तू जनार्दन स्वामीकडे जा. इथपर्यंत काल आपण आलो होतो आणि प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजे आजच्या पैठण नगरीमध्ये हा बालक आजी आजोबांशी संवाद साधतो. आजी आजोबांच्या कानावर घालतो की आजोबा, भगवान शंकरांनी मला असा संदेश दिला आहे की तू जनार्दन स्वामीकडे जा. आणि निजामशाहीचा तो काळ होता. मी तुम्हाला सांगितलं की 1532चा त्यांचा जन्म आहे. आपल्या या पूर्ण भागामध्ये त्यावेळेला निजामशाहीच होती. प्रसिद्ध होते जनार्दन स्वामी. तर जनार्दन स्वामी कोण याचा थोडासा कालभाग आपण पाहिला होता. जनार्दन स्वामी हे चाळीसगावचे मुळचे देशपांडे. अत्यंत गरीब असलेला हा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या साधनेने त्या यवनांच्या काळामध्ये, निजामांच्या काळामध्ये स्वतःच्या वाकबदारपणामुळे, अत्यंतिक प्रामाणिकतेमुळे आणि स्वकर्तृत्वाने छोट्या छोट्या पदांवरून नोकरी करत करत निजामाचा विश्वास इतका सुंदरपणे त्यांनी संपादन केला. त्याची मूळ कारणं होती प्रामाणिकता, नम्रता, कर्तृत्व. या 3 सद्गुणांच्या आधारे जनार्दन देशपांडे हे त्या काळी देवगिरी किल्ल्याचे प्रमुख म्हणून नेमले गेले, किल्लेदार म्हणून नेमले गेले. यवनांच्या काळामध्ये एखादा ब्राह्मण व्यक्ती इतक्या उच्च पदस्थ जाणं हे खरं म्हणजे फार कठीण होतं. पण जनार्दन स्वामींनी स्वतःच्या या सद्गुणांच्या आधारे आणि या सद्गुणांबरोबर जनार्दन स्वामींकडे एक अतिशय अजून एक मोठा सद्गुण होता की ते अत्यंत धार्मिक होते. भगवान दत्तात्रयाचे निस्सीम भक्त होते. जनार्दन स्वामी ची दिनचर्या इतकी दिव्य होती की जनार्दन स्वामींचं चरित्र वाचत असताना आपल्या लक्षात येतं. आणि मी तुम्हाला बोलताना कालच म्हणालो की इतका परमार्थ झाकून होता जनार्दन स्वामींचा की कितीतरी वर्ष त्यांच्या पत्नीला देखील माहीत नव्हतं की आपला हा जोडीदार इतक्या उच्च दर्जाचा आध्यात्मिक साधक संत सत्पुरुष आहे म्हणून. सकाळी 4 वाजता जनार्दन स्वामी उठत असत आणि शौच मुखमार्जन, स्नान, संध्या, त्याच्यानंतर भगवान दत्तात्रयाचं पूजन. ती पूजा झाल्यानंतर समाधी लावून माध्यान्हापर्यंत जनार्दन स्वामी समाधी अवस्थेमध्ये असायचे. त्याच्यानंतर नैवेद्य वैश्वदेव आणि दुपारच्या माध्यान्हानंतर दुपारच्या वेळेला जनार्दन स्वामी देवगिरीच्या किल्ल्यावर आपल्या कचेरीमध्ये जायचे. तेव्हापासून तर सायंकाळपर्यंत कचेरीतली कामं अत्यंत नेमून दिलेली त्या पद्धतीने ती करायची. जनार्दन स्वामींचं आजच्या भाषेत जर सांगायचं तर ॲडमिनिस्ट्रेशन इतकं कडक होतं की अतिशय कर्तृत्ववान, कर्तव्य कठोर पण अतिशय प्रेमळ असलेला असा हा महात्मा. याचं एक वेगळं वजन संपूर्ण किल्ल्यात नवे देवगिरी प्रांतामध्ये होतं. त्यामुळे सामान्य माणसांपासून
तर अगदी सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत जनार्दन स्वामींचं एक वेगळं नैतिक वजन सगळ्यांवर होतं. म्हणून जनार्दन स्वामींचा शब्द कधी खाली पडत नसे. सायंकाळी पुन्हा सायंसंध्या, दत्तात्रयाची पूजा, आरती, भजन, त्याच्यानंतर रात्री थोडासा फराळ करणे आणि त्यानंतर जनार्दन स्वामी त्या किल्ल्याच्या आपल्या वाड्यामध्ये संध्याकाळी रोज ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या 2 ग्रंथांवर स्वतः निरूपण करत असत आणि त्या निरूपणाला खूप लोक नियमाने येत असत. असं अनेक वर्ष साधन झालं आणि याच दरम्यान जनार्दन स्वामींचं सज्जन वजन किती होतं मी तुम्हाला सांगू की एक उत्तम अधिकारी, एक उत्तम किल्लेदार आणि त्याहीपेक्षा निजामाच्या विश्वासातली, म्हणजे आत्ता सांगायचं झालं तर निजामाची जी कोअर कमिटी होती त्या कोअर कमिटीतले सन्माननीय सदस्य म्हणून जनार्दन स्वामी कार्य करत होते. सज्जन हो, हे सगळं चरित्र चिंतन करत असताना, चरित्राचं वाचन करत असताना एक गोष्ट फार तीव्रतेने लक्षात येते की आपण प्रामाणिक असणं, आपण नम्र असणं, आपण कृतज्ञ असणं आणि आपण कर्तृत्ववान, बुद्धिमान असणं हे फार गरजेचं आहे. नवीन पिढी घडवत असताना, नवीन जनरेशन घडत असताना श्रमाचा संस्कार आणि बुद्धिमान, प्रामाणिकता, श्रमाची प्रतिष्ठा जपणारा असा जर युवक किंवा युवती तयार करायची असेल तर या संस्कारांची गरज आहे. आणि कोणत्याही काळात श्रमप्रतिष्ठेला, श्रमाला, प्रामाणिकतेला, नम्रतेला चॅलेंज नाही. कुणाच्याही आधाराशिवाय केवळ भगवंताच्या आधाराने आणि तुमच्या सचोटीने तुम्ही अतिशय उच्च पद गाठू शकता. हे वेगवेगळ्या संतांच्या, वेगवेगळ्या महान पुरुषांच्या चरित्रातून घेण्यासारखा आपल्याला गुण आहे. दुर्दैवाने अशा प्रकारचं वाचन आज खूप कमी प्रमाणात होतं आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर आपल्याला दिसतो आहे. येणारी पिढी बुद्धिमान आहे पण पेशन्स नसलेली आहे. हे पेशन्स निर्माण करायचं असेल तर त्यांच्यासमोर काही आदर्श हवेत, ते त्यांना माहीत असावेत आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगण्यासाठी त्या त्या कुटुंबात तशा प्रकारचे संस्कार गेल्या पिढीपर्यंत असंख्य प्रमाणात होत होते. दुर्दैवाने गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये हे संस्कार हळूहळू लोप पावत चालले आहे आणि विचित्र अशी बुद्धिमान असलेली पण भित्री पिढी निर्माण होते. कुठलंही संकट सहजतेने परतण्याची शक्ती आपल्या मुलांमध्ये नाही. तेव्हा मला असं वाटतं की ही संतांची चरित्र अशी छान पद्धतीने मांडता जर आली, मुलांपर्यंत पोहोचवता आली तर फार मोठं कार्य होऊ शकतं. असं तो विषय आत्ताचा नाही, पण हा विचार करणं गरजेचं आहे. जनार्दन स्वामींच्या बाबतीत एक किल्लेदार म्हणून तर ते प्रसिद्ध होतेच, पण त्या किल्लेदाराच्या कर्तृत्वाबरोबर जनार्दन स्वामींचं वैशिष्ट्य सज्जन हो असं होतं की हा एक महान सत्पुरुष आहे. हा जितका उत्तम किल्लेदार आहे, जितका चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा हा एक महान सत्पुरुष आहे असं निजामकालीन जनतेला, निजामातल्या अनेक अधिकाऱ्यांना माहीत होतं आणि हा एक सत्पुरुष आहे अशी कीर्ती जनार्दन स्वामींची होती. त्यामुळे यवनांच्या काळामध्ये सुद्धा देवगिरी प्रांतातल्या देवगिरी किल्ल्यात आणि त्या परिसरामध्ये सरकारी कचेऱ्यांना गुरुवारी सुट्टी होती, कारण गुरुवार हा जनार्दन स्वामीच्या दत्तात्रयाच्या साधनेचा काळ होता, साधनेचा दिवस होता. विचार करा, यवनांच्या काळात शुक्रवारी सुट्टी असायची, पण देवगिरी प्रांतामध्ये जनार्दन स्वामींचं कर्तृत्व आणि जनार्दन स्वामींची आध्यात्मिकता जर आपण पाहिली तर गुरुवारी सुट्टी डिक्लेअर केली होती आणि त्याप्रमाणे सगळे वागत होते. असो अशा या जनार्दन स्वामींची ओढ, नवे नवे भगवंताचा आदेश बाळनाथाला मिळाला होता आणि बाळनाथ आजी आजोबांना सांगून सद्गुरूंसाठी पैठणवरून, प्रतिष्ठानकडून नगरीवरून देवगिरीकडे म्हणजे आजच्या दौलताबादला निघाला. या भेटीचं वर्णन फार सुंदर वेगवेगळ्या चरित्रकारांनी केलेलं आहे.
नाथ निघाले. विचार करा, 12 वर्षाचं लेकरू आहे, पण ज्ञानी आहे, ज्याचं भागवताचं अध्ययन झालेलं आहे, ज्याचं गीतेचं, उपनिषदाचं, योग वाशिष्ठ्याचं अध्ययन झालेलं आहे. काय मनामध्ये विचार असते, विचार करा. योग वाशिष्ठ्याचा अध्ययन करत असताना प्रत्यक्ष 16 वर्षाचे रामराय आहेत आणि राजा दशरथ आपल्या या सुकुमारांना कुलगुरू वशिष्ठांकडे पाठवत आहेत. आणि राजांची मुलं, राजवाड्यामध्ये राहणारी मुलं वशिष्ठांच्या आश्रमामध्ये राहणार आहेत. 2 महालांमधलं किंवा वास्तूंमधलं अंतर जरी आपण लक्षात घेतलं तर केवढी मोठी तफावत आहे. राजाच्या राजवाड्यामध्ये राजपुत्र म्हणून, आणि तोही इतक्या नवसानी झालेला, भगवंताच्या आशीर्वादाने झालेली ही मुलं जेव्हा योग वाशिष्ठ वशिष्ठ ऋषींकडे ज्ञानप्राप्तीसाठी जातात, तर त्यांच्या मनामध्ये काय भाव होता, त्यांची विनम्रता किती होती. आणि ह्या सगळ्यांचं ज्ञान असलेले बाळनाथ विचार करतायत की रामरायाला वशिष्ठ मिळाले, भगवान गोपालकृष्णांना सांदीपणी मिळालेले, मला आज माझ्या गुरूंकडे जायचं आहे. सज्जनो, सांदीपणी ऋषींची कथासुद्धा फार सुंदर आहे. गोष्टीमध्ये गोष्ट आली, आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपल्यापैकी बरेच जणांनी गुरुचरित्र वाचलं असेल. गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये संदीपक नावाच्या एका शिष्याची कथा येते. वेदधर्म ऋषींचा हा शिष्य गरीब गुरुजींकडे शिकतो आणि गुरुजींची इतकी सुंदर सेवा करतो की त्या सेवेने भगवान प्रसन्न होतात आणि त्या संदीपकाला त्याचं इतकं ऋण गुरुसेवेचं होतं की हा संदीपक मागच्या युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये हा संदीपक असलेला शिष्य भगवान गोपालकृष्णाचा गुरु झाला आणि तो सांदीपनी ऋषी म्हणून द्वापार युगामध्ये जन्माला आला. तो मूळचा संदीपक आहे. गुरुसेवेचं ऋण भगवंताला सुद्धा ठेवता येत नाही, ते त्याला जड होतं, त्याला झोप लागत नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा वाटलं की अरे आता यांनी इतकीच गुरूंची सेवा केली, बरं केलेल्या सेवेचं फळ त्यांनी कधीच मागितलं. सद्गुरू रामानंद महाराजांचं चरित्र पाहत असताना पूर्ण चरित्रामध्ये एक गोष्ट लक्षात येते की सद्गुरू रामानंद महाराजांनी आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांची, आपल्या सद्गुरूंची इतकी सेवा केली आणि अगदी शेवटी म्हणजे 1930 साली देह ठेवायच्या काही महिने अगोदर फक्त वाणीरूप महाराजांना म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांना एकच गोष्ट मागितली आणि ते म्हणाले, मला देह गोंदावल्यात ठेवायचा. महाराजांनी एका क्षणात सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण होईल. आयुष्यभर दुसरं काहीच मागितलं नाही. अशी सेवा व्यक्तिशः मी माझा असा विचार करतो की आपली होते का. महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य आहे, ते तर मला वाटतं आपल्यासाठी माझ्याकडे पाहूनच लिहिलं असावं की आपला परमार्थ, आपली सद्गुरू सेवा, आपली भगवंताची सेवा ही प्रपंचाच्या कामासाठीच होते. म्हणजे रोज आपलं एक ॲप्लिकेशन महाराजांच्या समोर असतं, महाराज आज हे झालं पाहिजे, महाराज हे झालं पाहिजे. बाबा बेलसरे त्यांच्या प्रवचनात म्हणायचे की तुम्ही भगवंताला, सद्गुरूला सर्वंट समजता का स्वतःचा, की त्यांनी हे सगळे कामं तुमची करावी. सज्जन हो, विषय सुरू होता की बालनाथ प्रतिष्ठानवरून निघाले आणि मनामध्ये विचारांचं अतिशय प्रचंड असं काहूर आहे, पण त्या विचारांचं काहूर इतकं गोड आहे की त्यांना सगळी सद्गुरू आणि सगळी सत्शिष्यांची परंपरा आठवते आणि मनामध्ये हा भाव आहे की मला आता सद्गुरू मिळणार आहेत. माझे सद्गुरू कसे असतील, मी त्यांची सेवा कशी करू, मी काय काय त्यांच्या सेवेमध्ये सकाळपासून राहू शकेल. आणि या चिंतनामध्ये हे बालनाथ प्रतिष्ठानवरून निघाले आणि देवगिरीच्या किल्ल्यावर आले. जनार्दन स्वामी, गुरुवार होता,
नित्याची उपासना झाली होती आणि सगळी मंडळी अशी खूप गर्दी झालेली होती. सगळेजण दर्शनासाठी स्वामींच्या रांगेमध्ये उभे होते आणि इतक्या स्त्री पुरुषांच्या गर्दीमध्ये हा बाळ नाथ एवढ्या देवगिरीच्या पायऱ्या आनंदाने चढून न थकता धावत 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 गेला की केव्हा एकदा मी माझ्या सद्गुरूंना पाहील. धावतच गेला. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्याला आवरलं नाही. धावत गेला आणि धाडकन, ज्याला दंडवत असं म्हणतात तसा दंडवत नाथांनी जनार्दन स्वामींच्या पायावर घातला. दंडवत याचा अर्थ दंड आपण उभा केला आणि सोडून जर दिला तर तो दंड जसा सहजतेने सरळ पडतो. आणि पडताना नाथांनी विचार नाही केला की माझे कपडे मळतील का किंवा माझ्या डोक्याला लागेल का. इतक्या सहजतेने त्या आनंदाच्या भावामध्ये जनार्दन स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला की जनार्दन स्वामींनी उचलून घेतलं आणि त्या बाळाला गेले अनेक जन्मांची आपली ओळख आहे अशा पद्धतीने आलिंगन दिलं आणि अवघ्राण केलं. म्हणजे कपाळाचं चुंबन घेतलं. हे अवघ्राण आहे. आणि एक फार सुंदर वाक्य एका ग्रंथामध्ये मला वाचायला मिळालं या संदर्भातलं, की वासना क्षीण झालेल्या देहामध्ये ब्रह्मज्ञान धारण करण्याची शक्ती निर्माण होते. त्या अंतःकरणात ब्रह्मज्ञान धारण करण्याची क्षमता आहे असं जनार्दन स्वामींना त्यावेळी नाथांकडे पाहून वाटलं. पुन्हा एकदा सांगतो, वासना क्षीण झालेल्या अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान धारण करण्याची शक्ती निर्माण झालेली आहे आणि असं अंतःकरण या लेकराचं आहे हे पाहता क्षणी जनार्दन स्वामींना जाणवलं. ते अपेक्षितही होतं. जनार्दन स्वामींचा अधिकार मी तुम्हाला सांगितलं ना. आणि त्या क्षणी हे जसं जनार्दन स्वामींना जाणवलं तसं बालनाथांना काय जाणवलं, बाळ असलेल्या नाथ महाराजांना काय जाणवलं, की माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी प्रचंड अनासक्ती, प्रचंड वैराग्य, समता आणि अखंड अनुसंधान असलेला माझा सद्गुरू आहे. हे पाहिल्यावर त्यांनाही आनंद झाला की माझ्या जीवाचं चीज झालं. नाथांना ठेवून घेतलं. नवे नवे जनार्दन स्वामींना माहीतच होतं की हा आता माझ्यासाठीच आला आहे, माझ्या सेवेसाठीच आलेला आहे. आणि हे लेकरू त्या दिवशीपासून सज्जन हो, त्या क्षणापासून बाजूला उभे राहिले हात जोडून. सद्गुरूंच्या सेवेमध्ये नाथ 12 वर्षाचे असताना, विचार करा, आई नाही, वडील नाही, म्हणजे आईवडिलांचं दर्शनच नाथांना झालेलं नाही. मूळ नक्षत्रावर जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर काहीच दिवसांमध्ये आई पण निवर्तली, बाबा पण निवर्तले. आजी आजोबांनी सांभाळ केलेलं लेकरू, काय संस्कार असतील विचार करा. हे संस्कार कळतात कसे, जेव्हा आपण नाथांचं चरित्र पाहतो आणि त्यांची गुरुसेवा पाहतो, की 24 तास म्हणजे आपले सद्गुरू उठायच्या आधी नाथ महाराज स्नान संध्या करून आपले सद्गुरू उठणार आहेत, तर ते उठल्यानंतर त्यांचं पांघरून काढून पहिल्यांदा नमस्कार करणे, स्वच्छ मुखमार्जनाची तयारी करणे, चूळ भरून देण्यासाठी पाणी घेणे. एका चरित्रामध्ये तर असं सांगितलं, तत्कालीन पायखाना स्वच्छ झाडून लोटून स्वच्छ करणे, इथपासूनची सेवा नाथांनी करावी. 12 वर्षाचं लेकरं आहे. आपले सद्गुरू स्नानाला जात आहेत, त्याच्या आधी स्नानगृहामध्ये गंगाळ 2 पाण्यांनी भरून ठेवायचं. एकामध्ये थंड पाणी, एकामध्ये कोमट पाणी. सुगंधी द्रव्य तिथे ठेवायची, नाथांचे वस्त्र तिथे ठेवायची, स्नान घालण्यासाठी सगळी मदत करायची, अंग पुसून द्यायचं, त्याच्यानंतर सोळं द्यायचं. दुसऱ्या पाटावर वेगवेगळी वस्त्र ठेवलेली असायची. सगळं करून आपले सद्गुरू संध्येला बसायच्या आधी संध्येची सगळी तयारी करून ठेवायची. संध्या होऊन ते आता पूजेला बसणार, तत्पूर्वी पूजेसाठी लागणारी सगळी फुलं, बेल, तुळशी, फुलं एका पात्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने सजवून ठेवायची
मोगरा वेगळी, गुलाब वेगळीकडे, तुळशी वेगळीकडे, बेल वेगळा, सुंदरपणे हे सगळं अरेंज करून ठेवायचं आणि आपल्या सद्गुरूंच्या समोर हात जोडून उभं राहायचं. आणि उभं राहत असताना त्यांना कुठलीही गोष्ट आपल्याला मागावी लागणार नाही, इतकी तत्परता 12-13 वर्षाचे नाथ महाराज जनार्दन स्वामींची सेवा करत असताना हजर असायचे. अशी सुंदर सेवा चाललेली आहे. रोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव याच्यावर जेव्हा स्वामी निरूपण करायचे, हे निरूपण सुरू असताना नाथ महाराज पूर्ण लक्ष केंद्रित करून तो सगळा अमृतानुभवाचा अमृत डोळ्यांनी, कानांनी, मनानी अखंड असा आनंदाने प्राशन करायचे. मी तुम्हाला म्हटलं की संस्कृतचं अध्ययन झालेलं होतं. योग वाशिष्ठ्य, मनुस्मृती, धर्मग्रंथ या सगळ्यांचं उत्तम अध्ययन झाल्यामुळे आपले सद्गुरू जे सांगतात त्यांच्या त्या विचारप्रवाहाचा पूर्ण संस्कार नाथांवर होतो आहे. दिवस माझा मागे नाथ महाराज सर्वच दृष्टीने प्रगती करत होते. हे सगळं असताना जनार्दन स्वामींचं एक वैशिष्ट्य होतं. नव्हे त्यांची एक नित्याची साधनेची एक जागा होती, किल्ल्यावरच होती, एकांतात होती, की जिथे स्वामी रोज समाधीसाठी बसत असत. ती निर्जन अशी जागा होती आणि त्या जागेमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. आणि नाथ महाराज ज्या वेळेपासून सेवेला आले होते तेव्हापासून जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी समाधीसाठी बसत असत त्याच्या बाहेर नाथ महाराज तिकडे कोणीही जाऊ नये आणि आपल्या सद्गुरूंची समाधी भंग पाहू नये म्हणून रखवालदारासारखे सेवेकरी म्हणून उभे असायचे. असा नित्याचा हा प्रघात सुरू होता. एक दिवस निजामाचं हे होतं, परचक्र आलं देवगिरीच्या किल्ल्यावर. काळ असा होता की त्या काळामध्ये छोट्या मोठ्या लढाया असंख्य वेळा व्हायच्या आणि त्यामुळे घरातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलाला भाला फेकणे, तलवार चालवणे आणि युद्ध करणे याची सवय होती. हा काळ भारतातला फार पूर्वीचा नाही. पुनश्च आपल्याला तसं करावं लागेल का काय याची तयारी भावी काळामध्ये तयार करावं लागणार आहे. परचक्र आलं आणि आपल्या सद्गुरूंची समाधी भंग पाहू नये म्हणून 2 वेगळ्या सेवेकरांना तिथे उभं केलं नाथांनी. आणि स्वतः 13-14 वर्षाचे असलेले नाथ स्वामींच्या घरामध्ये गेले. स्वामी जो पोशाख लढाईच्या वेळेला परिधान करत असत तो पोशाख स्वतः नाथांनी परिधान केला. एका हातामध्ये तलवार, एका हातामध्ये भाला आणि स्वामींच्या घोड्यावर स्वारी करून नाथ इतर किल्ल्यावरच्या सगळ्यांना, स्त्री पुरुष सैन्याला घेऊन ते परचक्र थांबवण्यासाठी युद्ध करायला निघाले, लढाई करायला निघाले. 2 तास ही लढाई चालली आणि 2 तासानंतर स्वामींच्या या नाथांनी ते परचक्र परतवून लावलं. एवढा मोठा हा सगळा हल्लकल्लोळ चालू असताना मात्र जनार्दन स्वामींच्या समाधीमध्ये कुठेही व्यत्यय नाथांनी येऊ दिला नाही. पण यथावकाश नित्याप्रमाणे स्वामींची समाधी संपली. स्वामी समाधीतनं बाहेर आले आणि पाहतात तर आपलं हे लेकरू आपल्या पोशाखामध्ये परचक्र थांबवतंय. नाथांना खूप आनंद झाला. पुनश्च मी एकदा इथे एक गोष्ट उद्धृत करतो की नाथ शास्त्र जाणतच होते पण नाथ शस्त्रही जाणत होते. शास्त्र आणि शस्त्र या दोघांचा समन्वय आजच्या काळातसुद्धा सर्व हिंदू समाजाला असणं गरजेचं आहे. वेदांचं शिक्षण, शास्त्रांचं शिक्षण आणि त्याबरोबर शस्त्र शिक्षण हे गरजेचं आहे.
हाच इतिहास आत्ता म्हणजे 19व्या शतकात 20व्या शतकात आनंदसागर महाराज जे होते, ब्रह्मचैतन्य महाराजांचे पहिले अंतरंग शिष्य, ते सुद्धा शास्त्र जाणत होते. परवा पारनेरच्या त्यांच्या मठामध्ये आनंदसागरांनी वापरलेल्या 2 तलवारी सापडलेल्या आहेत. शास्त्र आणि शस्त्राचा समन्वय आपल्याला इथपर्यंत सांभाळा. धर्म टिकवण्यासाठी शस्त्राची सुद्धा गरज आहे, पण त्याबरोबर शास्त्रसुद्धा माहिती पाहिजे. या प्रसंगानंतर स्वामी खूप प्रसन्न झाले की माझं लेकरू सगळ्या अर्थाने तयार झालेलं आहे. सज्जन हो, पुष्पसंगे माती सवास लागे, आपण ही कविता शिकलो आहे. सत्संगतीचा परिणाम, मुळात असलेलं भगवंताविषयीचं प्रेम नाथांमध्ये आपण पाहिलेलंच आहे. आणि जनार्दन स्वामींसारखा सद्गुरू लाभला. त्या सगळ्या चिंतनामध्ये नाथांना सुद्धा ध्यानाची आणि समाधीची इतकी सुंदर सवय झाली, ते पाहून नाथसुद्धा ध्यानाला बसत असत आणि त्यांची समाधीसुद्धा इतक्या पटकन लागत असे. सगळ्या कार्यातली, सगळ्या सेवेतली त्यांची जी एकाग्रता होती, नाथ स्वामींच्या सहवासात आल्यावर स्वामींनी एक सेवा त्यांना अजून दिली होती. एवढ्या मोठ्या सगळ्या किल्ल्याचा जो आर्थिक कारभार होता, तो आर्थिक कारभार, तो पैशांचा हिशोब करण्याचं कार्य स्वामींनी नाथांना दिलं. नाथ सगळ्यात मोठं म्हणजे प्रत्येक गोष्ट मनापासनं प्रामाणिकपणे फुल्ली डिवोट होऊन करणं हा नाथांचा स्वभाव होता. नाथ रोज संध्याकाळी सद्गुरूंची सगळी सेवा आटोपल्यानंतर त्या पैशांचा हिशोब करत असत आणि रोजचा ताळमेळ रोजच्या रोज झाल्याशिवाय नाथ स्वतः निजायला जात नसत. असं अनेक दिवस चाललं आणि एक दिवस नाथांनी सगळ्या पैशांचा हिशोब करताना एक गोष्ट लक्षात आली की 1 पैशाचा हिशोब लागत नाही, 1 पैशाचा हिशोब लागत नाही. तत्पूर्वी नाथांनी आपल्या सद्गुरूंची पादसेवन भक्ती करून जनार्दन स्वामींना झोपवलेलं होतं आणि मग ते हा हिशोब करायला बसले. रात्रीचे 1:30, 2, 2:30 वाजले तरी त्या 1 पैशाचा हिशोब नाथांना लागत नव्हता. आणि 2, 2:30च्या वेळेला नेमकं जनार्दन स्वामींना जाग आली आणि ते आपल्या दिवाणखान्यातनं बाहेर येऊन पाहतायत तर समई बाजूच्या खोलीमधला समईचा दिवा प्रकाशात आहे. इतक्या रात्री कोण दिवा जाळत आहे हे किल्लेदार शोधत आहे. सज्जन हो, भारतीय संस्कृतीची एक उज्ज्वलता अशी आहे की चाणक्याच्या चरित्रामध्ये एक गोष्ट येते. चाणक्य हा सुद्धा त्या राजाच्या पदरी एक उच्च पदस्थ आणि राजाचा सल्लागार म्हणून काम करत असे. एके दिवशी रात्री एक नागरिक चाणक्याकडे जातो. चाणक्य हा उच्च पदस्थ असून सुद्धा गावाच्या बाहेर त्याची राहण्याची व्यवस्था होती, त्याचा झोपडी होती. तिथे 2 समया होत्या. एका समयीमध्ये व्यक्तिगत कामासाठी तेल घालून काम करायचं होतं आणि सरकारी काम करण्यासाठी वेगळी समय होती. त्या समयीमध्ये राजकीय कोशातून मिळणाऱ्या पैशातून तेल घातलं जात असे. एक नागरिक रात्री उशिरा त्यांच्याकडे जातो, दार वाजवतो. चाणक्य दार उघडतात. नागरिक म्हणतो, महाराज आपल्याकडे काही कामासाठी मी आलो. त्यावेळेला चाणक्य म्हणतात, तुझं माझ्याकडे व्यक्तिगत काही काम आहे खाजगी का कचेरीचं काही काम आहे? तर तो म्हणतो, माझं व्यक्तिगत तुमच्याकडे काम. बरोबर. चाणक्य आत जातात आणि व्यक्तिगत खर्चातून ज्या समयीत तेल घातलं जातं ती समयी ते लावतात आणि त्याच्याबरोबर काय तो वार्तालाप करतात.
ही प्रामाणिकता भारतीय संस्कृतीत, भारतीय राजांमध्ये, भारतीय राजा प्रधान उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये गेले अनेक वर्षांपासून आपल्याकडे आहे. ही विद्यार्थ्यांमध्ये पोचण्यासाठी भारतीय खरा इतिहास गेल्या 80 वर्षामध्ये मुलांपर्यंत कधी पोचलाच नाही. तो पोचण्याची गरज आहे. असो, विषय सुरू होता की जनार्दन स्वामी पाहतात की बाजूच्या खोलीमध्ये इतक्या रात्रीपर्यंत कोण दिवा जाळते. दिवा म्हणजे चमईतलाच दिवा होता. म्हणून जनार्दन स्वामी खोलीकडे येत असताना अगदी त्याच वेळेला नाथ महाराजांना त्या 1 पैशाचा हिशोब लागतो आणि तो आनंद इतका होतो की गेली 2-3 तास मी ते पाहतो आणि तो आनंद पटकन नाथ महाराज टाळी वाजवतात, उडी मारतात आणि जनार्दन स्वामी खोलीकडे. आणि त्यावेळेला जनार्दन स्वामी म्हणतात, अरे एवढा आनंद कशाचा झाला, अजून झोपला नाहीस का बाळा? तेव्हा नाथ महाराज आपल्या स्वामींना म्हणतात, स्वामी मला 1 पैशाची चूक माझ्याकडनं झाली होती, ती सापडली. तेव्हा स्वामी आपल्या शिष्याला म्हणजे नाथ महाराजांना म्हणतात, बाळा 1 पैशाची चूक सापडली तर तुला एवढा आनंद झाला, तर या प्रपंचातली चूक जर सापडली तर तुला ब्रह्मानंद मिळेल. आणि हे वाक्य नाथ महाराज आपल्या हृदयावर कोरून ठेवतात. या 2-3 प्रसंगानंतर आधीच आत्यंतिक मर्जीमध्ये असलेला नाथ जनार्दन स्वामींच्या अंतःकरणामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतो. आणि मग स्वामींना असं वाटतं की माझ्या या लेकराला माझ्या सद्गुरूंचं दर्शन मला करवायला पाहिजे. माझ्या भगवान दत्तात्रयाचं दर्शन मला माझ्या नाथांना करून दिलं पाहिजे. मी तुम्हाला आता सांगितलं की नाथ महाराज माफ करा स्वामींची समाधीची एक फार वेगळी अशी जागा होती. आणि कधीकधी स्वामी भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी म्हणून शूलभंजन पर्वतावर, अगदी जवळच आहे दौलताबादपासून, आजही ते ठिकाण आहे, आपण अवश्य जाऊन पहा, फार थोड्या अंतरावर दौलताबादपासून. त्या शूलभंजन पर्वतावर स्वामी नेहमी जात असत. जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटायचं की नाही आज मला भगवान दत्तात्रयांना भेटायचं, नव्हे कधी भगवान दत्तात्रयांचे तसे संदेश स्वामींना यायचे की अरे तू आता शूलभंजन पर्वतावर ये. ज्या वेळेला भगवान दत्तात्रयाला एकांतात भेटायचं असा विचार करून जेव्हा स्वामी निघायचे, अशाच एका वेळेला स्वामींना मनापासून वाटवलं की नाही नाथांनासुद्धा दत्तात्रयाचं दर्शन होतं. म्हणून नाथांना बरोबर घेतात आणि म्हणतात, बाळा आज आपल्याला दत्तात्रयांचं दर्शन घ्यायचं आहे. त्या पर्वतावर शूलभंजन पर्वतावर स्वामी त्यांना घेऊन जातात. आणि गेल्याबरोबर तिथे सांगतो की बाळा इथे फक्त आणि फक्त भगवान दत्तात्रय फिरण्यासाठी येतात, पण ते कोणत्या रूपात येतील, त्यांचं रूप कसं असेल, भीतीदायक असेल, शांत असेल किंवा घाणेरडं असेल, हे बाळा सांगता येणार नाही. म्हणून सजग रहा असं म्हणाले. आणि स्वामी स्वतः नित्याच्या त्या शिळेवर समाधी लावून बसले. त्या शांत अशा शूलभंजन पर्वतावर एकांतामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये काही क्षणांमध्येच स्वामींची समाधी लागली. पण नित्यसेवेमध्ये असलेला हा बाळनाथ मात्र सद्गुरूंच्या जवळच आजूबाजूला लक्ष ठेवून होता. काही काळ गेला, स्वामींची समाधी लागलीच होती. इतक्यामध्ये अत्यंत घाणेरड्या वेशामध्ये, मलंगाच्या वेशामध्ये एक व्यक्ती दूरवरून अशी चालत 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 शूलभंजन पर्वताकडे स्वामींच्याकडे येताना त्यांनी पाहिली. अंगावर अतिशय घाणेरडे असे कपडे होते. एक विचित्र असा कटोरा हातामध्ये होता आणि त्या मलंगाच्या बरोबर एक कुत्री होती आणि ती कुत्री मागे 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 त्या मलंगाच्या बरोबर येत होती. ती जशी जशी स्वामींच्याकडे येत होती, सज्जन हो,
स्वामी अत्यंतिक ब्रह्मानंदाच्या स्थितीमध्ये, समाधीमध्ये तो आनंद उपभोगत होती. पण त्याच क्षणी त्या मलंगाच्या येण्याने स्वामींच्या समाधीमध्ये तसे संदेश मिळाले आणि स्वामी एकदम जागे झाले. समाधी संपली आणि समोरून येणाऱ्या त्या मलंगाला स्वामींनी साष्टांग नमस्कार घातला. अत्यंतिक घाणेरडा दिसणारा तो मलंग, नाथ महाराज दुरून पाहत होते की हा किती घाणेरडा, याचे कपडे कसे आहेत, याच्या हातात किती घाणेरडा कटोरा, ती कुत्रीसुद्धा किती घाणेरडी आहे. आणि त्याला आपले स्वामी दर्शन घेत आहेत. तरीही गुरुवचनांवरचा विश्वास, गुरुशब्दांवरचा विश्वास. ब्रह्मानंद महाराज म्हणाले, आपले सद्गुरू सांगतात त्याचा शब्दशः त्याच्यावर विश्वास ठेवावा, वेगळं आपण स्वतःची बुद्धी चालवू नये. आणि ब्रह्मानंद महाराजांनी आयुष्यभर हे आपल्याला वागवून दाखवलं की जे ब्रह्मानंद महाराज दशग्रंथी ब्राह्मण होते, भागवताचे उत्तम अभ्यासक होते, पण पहिल्याच दिवशी सांगितलं की मी माझी विद्या तुमच्या चरणी वाहिली. त्याच्यानंतर सद्गुरूंच्या प्रत्येक शब्दावर कधीही विकल्प न येता पूर्ण श्रद्धा ठेवून ब्रह्मानंद महाराज वागले. सज्जनो, या सगळ्यांचं अध्ययन करून, चिंतन करून तुम्हा आम्हाला हे सगळे विचार आचारामध्ये बदलण्यासाठी ह्या सद्ग्रंथ वाचनाचा, या निरूपणाचा प्रपंच आपण करतो आहोत. पूर्ण विश्वास सद्गुरूंच्या वचनांवर, शब्दांवर होता. थोड्या वेळाने स्वामींनी त्यांना नमस्कार केला आणि दोघंही त्या शिळेवर बसले. शिळेवर बसल्यानंतर त्या मलंगाने तो कटोरा जनार्दन स्वामींच्या हातात दिला आणि तो मलंग जनार्दन स्वामींना सांगतो, ही जी कुत्री उभी आहे हिचं दूध काढ. क्षणाचाही विलंब न करता जनार्दन स्वामींनी मलंगाला पुन्हा नमस्कार केला, कटोरा हातात घेतला, त्या कुत्रीचं दूध त्या कटोऱ्यामध्ये काढलं. कटोरा बऱ्यापैकी भरला. कुत्रीने दूध दिलं, थांबवलं आणि तो कटोरा घेऊन मलंगाकडे जनार्दन स्वामी जातात. तोपर्यंत त्या मलंगाच्या गळ्यामध्ये असलेली अतिशय विचित्र कपड्यांची, घाणेरड्या कपड्यांच्या झोळीमधनं त्या मलंगाने भाकरीचे शिळे तुकडे काढले आणि ते सगळे तुकडे त्या कटोऱ्यामध्ये घातले. हे दिसायला मी सांगतो त्यापेक्षाही फार विचित्र होतं. दुरून नाथ महाराज पाहत होते आणि ते भाकरीचे तुकडे त्या दुधामध्ये पूर्णपणे मिसळल्यानंतर दोघांनी ते अतिशय आनंदाने गप्पा मारत एकमेकांना भरवले. दोघंही आनंदाने ते खात होते. नाथ महाराज दुरून हे सगळं दृश्य पाहत होते की जे स्वामी अतिशय तेजपुंज, माझे सद्गुरू, त्यांचा पितांबर, त्यांचं कपडे, त्यांचं आचरण, त्यांची मुद्रा, अत्यंत तेजस्वी असलेले माझे सद्गुरू इतक्या लौकिक अर्थाने घाणेरड्या दिसणाऱ्या मलंगाच्या बरोबर आनंदाने कटोऱ्यात कुत्रीच्या दुधात भिजवलेले शिळे भाकरीचे तुकडे की जे त्यांनी झोळीमध्ये आणलेले ते खात आहेत. हे सगळं विलक्षण होतं नाथ महाराजांसाठी. पण सद्गुरूंच्या शब्दांवरची निष्ठा ही अत्यंतिक असल्यामुळे ते आनंदाने हे पाहत होते. कटोऱ्यातला सगळा कुस्करा संपला, सगळा दुधाचा काला संपला. स्वामींनी नाथाला जवळ बोलवलं आणि म्हणाले, हा कटोरा धुवून आण. नाथाने तो कटोरा घेतला, श्रद्धेने घेतला, भावनेने घेतला. जवळच असलेल्या तळ्यात गेले. तो कटोरा धुण्यासाठी म्हणून त्या तळ्यातलं पाणी कटोऱ्यात घेतलं आणि कटोऱ्यात घेतल्यानंतर त्या कटोऱ्यामधल्या पाण्यामध्ये राहिलेले भाकरीच्या तुकड्यांचे जे कण होते ते कण नाथ महाराजांनी अतिशय पवित्र भावनेने स्वतःच्या मुखाला तो कटोरा लावला आणि ते सगळं पाणी ते प्याले. अतिशय श्रद्धेने हे तो मलंग आणि जनार्दन स्वामी शिळेवरून पाहत होते. कटोरा स्वच्छ धुतला, पुसला आणि अतिशय नम्रपणे आपल्या सद्गुरूंच्या जवळ आणून दिला. सद्गुरूंनी सांगितलं, मलंगाला नमस्कार कर. कुठलाही विकल्प मनामध्ये न येता नाथ महाराजांनी त्या मलंगाच्या चरणांवर आपलं मस्तक अतिशय नम्रतेने, अतिशय श्रद्धाभावाने ठेवलं आणि सज्जन हो, मस्तक ठेवून
काही वेळ त्यावर ठेवल्यावर पुन्हा प्रसन्न अंतःकरणाने ज्या मलंगाच्या चरणांवर आपण मस्तक ठेवलं तो मलंग कोण आहे म्हणून वर जेव्हा नाथांनी पाहिलं सज्जन हो, 3 तोंड 6 हात आणि मागे उभी असलेली कुत्री कामधेनू झालेली होती. त्या भगवान दत्तात्रयांचं हे पहिलं दर्शन नाथ महाराजांना आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने सगुणामध्ये इतक्या वेळ झालं. सद्गुरूंची कृपा काय करू शकते, पण त्या कृपेला पात्र होण्यासाठी तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे हा फार महत्त्वाचा आहे. जे साधन इतक्या वर्ष त्या बालकाने केलं होतं त्याची परिणिती भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाने सज्जन हो नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते. आणि तिथे भगवान दत्तात्रय प्रगट झाल्यानंतर लगेच गुप्त नाही झाले. नाथांच्या चरित्रातलं हे अजून एक सुंदर वैशिष्ट्य आहे की त्यानंतर भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामींना सांगतायत, म्हणजे तुमच्या माझ्या सामान्य प्रापंचिकेच्या जीवनामध्ये माझ्या लेकरांनी खूप मार्क्स मिळवले, माझं लेकरू IIT झालं, माझं लेकरू MBBS झालं, ते एम्सला लागलं, कुठे लागलं काय असेल, अशा लेकराला आपण जेव्हा एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीकडे किंवा याच्याकडे घेऊन जातो तेव्हा त्या आईबाबांचा ऊर खरोखर भरून आलेला असतो. आणि साहजिक आहे अशा आईबाबांनी त्या लेकराला एखाद्या मोठ्या अधिकारी व्यक्तीकडे घेऊन जाणं आणि मग आईबाबांनी कौतुक करून त्यांना काही सांगण्याच्या आधीच त्या अधिकारी व्यक्तींनी तुमच्या लेकराचं कौतुक आईबाबांना सांगावं, तेव्हा या सामान्य प्रपंचातल्या आईबाबांना केवढा आनंद होतो. या पारमार्थिक जीवनामध्ये जनार्दन स्वामी आपल्या लेकराला दत्तात्रयांचं दर्शन व्हावं म्हणून घेऊन जातात. आणि दत्तात्रय जनार्दन स्वामींना काय सांगतात की जनार्दना हा फार मोठा भगवत भक्त होणार आहे, हा अनेकांना भगवंताच्या मार्गावर सन्मार्गावर नेणार आहे, हा फार अधिकारी सत्पुरुष आहे, याला घडव, असं भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामींना सांगतात. सज्जन हो कोण आनंद त्यांना झाला असेल. त्यानंतर भगवान दत्तात्रयचं रूप गुप्त झालं. जनार्दन स्वामी खूप आनंदले. त्यांनी घरी नाथांना आणलं आणि म्हणाले, नाथा आता तुला तीर्थयात्रेसाठी जाणं गरजेचं आहे. वैराग्य पूर्ण उरलेलं होतं. अनासक्ती बालपणापासून होती ती आता इतकी उच्च प्रतीची झालेली होती. समता सद्गुरूंमधली नाथांमध्ये पण आता आलेली होती. सद्गुरूंमध्ये जेवढे जेवढे सद्गुण होते ते सगळे गुण नाथांमध्ये केव्हा प्रस्थापित झाले, रूपांतरित झाले हे नाथांना देखील कळालं नाही. सद्गुरूंचं एक छोटं रूपच नाथांच्या रूपाने जगासमोर येत होतं सज्जन हो. आणि मग जनार्दन स्वामी स्वतः त्यांना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाले. पैठणवरून नाशिकच्या जवळ चांदवड नावाचं एक गाव आहे. तिथे चंद्रभट्ट नावाचा एक अतिशय सात्विक सत्शील विद्वान असा ब्राह्मण राहत होता. आणि त्र्यंबकेश्वराच्या जवळ असलेल्या त्या चांदवडला आपल्या सद्गुरूंबरोबर नाथ येतात, त्यांच्याकडे मुक्काम करतात. या चंद्रभट्टाचं एक रोजचा नियम होता, संकल्प होता की तो रोज रात्री चतुश्लोकी भागवतावर प्रवचन करत असे. जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज तिथे राहिले. त्या रात्री चंद्रभट्टांनी चतुश्लोकी भागवतावर जे प्रवचन केलं ते इतकं गोड झालं की त्यांनी जनार्दन स्वामी प्रसन्न झाले. इतका आनंद त्यांना ते चतुश्लोकी भागवत ऐकल्यावर झाला. आणि आनंद झाल्यानंतर एकांतामध्ये रात्री निजत असताना जनार्दन स्वामी नाथांना म्हणतात, नाथा आजचं प्रवचन छान झालं नाही का? भागवत किती गोड आहे. अतिशय नम्रतेने हात जोडून फक्त मान हलवत नाथांनी होकार दिला. म्हणाले, नाथा या चतुश्लोकी भागवतावर तू आता टीका लिहावी असं मला वाटतं बरं. सज्जनो, शब्द बघा. एक सद्गुरू
आपल्या अंतरंग शिष्याशी कसा बोलतोय, किती नम्रतेने आज्ञा करतोय. नाथांना इतका विलक्षण आनंद झाला. एवढं ज्ञान मुरलेलं होतं, एवढं ज्ञान पचलेलं होतं, एवढं अखंड चिंतन गीतेचं, उपनिषदाचं, भागवताचं, वेगवेगळ्या सगळ्या भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या ग्रंथांचं झालं होतं. आता ते झालेलं जगासमोर मांडण्यासाठी सद्गुरू आज्ञा करतायत. जशी आज्ञा ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांनी केली होती, तीच आज्ञा जनार्दन स्वामी आज आपल्या लाडक्या शिष्याला करतायत. तिथून ते नाशिकला आले. काळाराम मंदिरामध्ये रामाचं दर्शन झालं. दोघांनी दर्शन घेतलं. आपले सद्गुरू जनार्दन स्वामी समोर होते. रामरायाला नमस्कार केला, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. हात जोडून त्यांच्यासमोर नाथ महाराज बसले आणि जे त्यांना नाथ भागवतावर स्फुरायला सुरुवात झाली, सज्जन हो, हा नाथांच्या जीवनचरित्रातला पहिला ग्रंथ निर्माण नाशिकपासून सुरू झाला. या दरम्यान, याच्या आधी जे साधन झालं होतं ना, ते साधन फार सुंदर आहे. ही ग्रंथ निर्मिती होतच होती. शूलभंजन पर्वतावर दर्शन झाल्यानंतर एक अनुष्ठान नाथांनी केलं होतं आणि ते अनुष्ठान नाथांना स्वामींनी सांगितलं होतं. म्हणून त्या अनुष्ठानासाठी देवगिरीच्या किल्ल्यापासून काही अंतरावर नाथ राहत असत. फार सुंदर प्रसंग आहे. आणि नाथ समाधी लावून तिथे बसायचे. हा क्रम गेली अनेक दिवस, जवळपास 40 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये अनेक वेळा घडत असे. तो म्हणजे नाथ समाधीला बसायचे आणि काही क्षणांमध्ये, तुम्हाला म्हटलं तसं, काही क्षणात नाथांची समाधी लागायची. आणि ते समाधी अवस्था 1 तास, 3 तास, 4 तास, कितीतरी तास राहायची. सायंकाळच्या वेळेला केव्हा तरी नाथांची समाधी उतरायची. त्यावेळेला त्या परिसरामध्ये गुराखी होता. तो गुराखी नेहमी पाहायचा की एक सत्पुरुष इथे बसलेला आहे, रोज बोलत नाही, काही नाही. तो गुराखी रोज सायंकाळी चरवीभर दूध नाथांना आणून द्यायचा. तेवढंच नाथांनी प्राशन करावं, पुन्हा आपल्या साधनेत असावं. असं अनेक दिवस सुरू होतं. त्याचबरोबर या गुराख्याला फक्त एकच दिवस एक गोष्ट दिसली की जी गोष्ट नित्याची घडत असे. नाथ समाधी लावून बसले. एक काळाशार मोठा नाग रोज नाथांच्या तिथे यायचा. नाथांच्या कमरेला विळखा घालून फणा नाथांच्या कानावर, नाथ भागवताचा किंवा नाथांचं एक छायाचित्र फार प्रसिद्ध आहे, ते हेच की नाथ समाधी लावून बसलेले आहेत आणि तो नाग त्यांच्या डोक्यावर फणा काढू नये असा प्रसंग रोज घडत असे. तो प्रसंग एक दिवस त्या गुराख्याला दिसला आणि तो एकदम घाबरून ओरडला आणि त्याच्या ओरडण्याने नाथ भानावर आले आणि त्याने तो नाग सळसळत जाताना पाहिला. त्या दिवशी त्यांचं अनुष्ठान संपल्याचे संकेत त्यांना मिळाले. याचं कारण असं होतं की जनार्दन स्वामींनी जेव्हा त्यांना अनुष्ठान करायला सांगितलं होतं तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की बाळा, ज्या दिवशी तुला काहीतरी एक वेगळा असा अनुभव येईल, तो झाला की मला भेटायला ये. नाथ महाराज स्वामींकडे गेले, प्रसंग सांगितला. त्याच्यानंतर नाथ त्यांना घेऊन यात्रेसाठी निघाले. पहिल्या ग्रंथाची निर्मिती नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये झाली. सज्जनो, इथून नाथांच्या या साधने प्रवासाला, तीर्थयात्रेच्या प्रवासाला जशी सुरुवात झाली तशी ग्रंथ निर्मितीच्या प्रवासाला सुद्धा सुरुवात झाली. उर्वरित आपण उद्या पाहू. आजची वेळ संपत आली. नाथांचा जीवनाविषयी अत्यंत सकारात्मक विचार करणारा, आपल्याला काळजी, भीती आणि चिंता याच्यापासून दूर नेणारा एक अभंग, नवे एक सुंदर प्रार्थना आपण दररोज म्हणतो. आपल्याला शक्य असेल तर म्हणा, नसल्यास डोळे लावून शांतपणे ऐका. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी